परफेक्ट असा मशरूम मसाला बनून रेडी झाला आहे। तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मशरूम मसाला बनवण्यासाठी मी असे फ्रेश मशरूम घेतले आहेत। त्याला आपण आता स्वच्छ पाण्यामध्ये टाकून धुवून घेऊ। त्याचबरोबर आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतले आहे 7-8 काजू। मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ। हे बघा, ग्रेव्हीसाठी आपण असा उभा कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतले आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। आपण 2 मोठे कांदे आणि 1 मोठा टमाटा घेतला आहे। आता आपण असं मशरूम पहिले साफ करून घेऊ। असं मी पाण्यात टाकलं आहे। पाण्यात मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेते। त्यानंतर अशी वरची साल काढून घेऊ सगळ्या मशरूमची। ही बघा, अशी हळूहळू हाताने साल काढून घ्यायची। साल काढून घेतली की असे बारीक तुकडे करून घ्यायचे। मशरूम शक्यतो फ्रेश घ्यायचं, कारण मशरूममध्ये सडण्याची प्रक्रिया लवकर होते। हे बघा, आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण एकाकडे तेल गरम करून घेतलं आहे। त्यात जो आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे ते तुकडे बारीक करून आपण भाजून घेणार आहोत तेलात। त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा। तो पण छान ट्रान्सपरंट ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहोत। हे बघा, छान भाजून घेऊ। कांदा भाजायला साधारण मीडियम आचेवरती साधारण 5-7 मिनिटं लागतात। हे बघा, छान भाजतोय। त्यात मी थोडं मीठ टाकून घेते म्हणजे प्रोसेस जरा लवकर होईल। त्याचबरोबर मी आता टाकणार आहे लसूण, तो पण छान तळून घेऊ। कांदा छान तळून झाला आहे। आता आपण जो टोमॅटो चिरून घेतला आहे मोठा मोठा, तो पण आता यात भाजण्यासाठी टाकणार आहोत। हे बघा, तो पण छान भाजतोय। टोमॅटो एकदम मऊ झाला की समजायचं टोमॅटो शिजला आहे असं। हे बघा, टोमॅटो छान शिजला आहे। आता हे मिश्रण आपण थोडं थंड होऊ देऊ आणि असं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आणि पाणी न टाकताच आपण याची पेस्ट करून घेऊ। ग्रेव्हीसाठी वाटण बनवताना त्यात पाणी टाकायचं नाही। आता आपण जे काजू घेतले होते ते टाकले मी। हे बघा, असं पेस्ट बनली आहे। आपण आता ज्या कढईत ग्रेव्हीसाठीचं वस्तू भाजल्या होत्या त्याच कढईमध्ये मी आता ग्रेव्ही बनवते। हे बघा, मी टाकले 2 चमचे तूप। ते मी छान गरम करून घेते। आता जी पेस्ट बनवली आहे ती मी आता यात छान शिजवून घेणार आहेत। सर्व पेस्ट मी यात काढून घेते। आता गॅस मंद करायचा आहे आणि ही पेस्ट छान भाजून घ्यायची। हे बघा, छान भाजली। आता आपण मसाले टाकू। गरम मसाला पावडर 1 चमचा, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता हे सुके मसाले पण भाजून घेऊ। हळद टाकली अर्धा चमचा। हे बघा, सगळे मसाले छान भाजले आहे। आता आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात पाणी टाकायचं आहे। मी उकळलेलं पाणी टाकलं आहे, थंड पाणी टाकायचं नाही। ग्रेव्हीची टेस्ट चेंज होते, कारण आपली ही ग्रेव्ही कुकिंग प्रोसेसमध्ये आहे। हे बघा, छान उकळी येईपर्यंत मी मिक्स करून घेते। छान उकळी आली आहे। आता मीडियम गॅसवरती आपण याला अजून थोडा वेळ उकळू देणार आहोत। या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेते। ती पण छान मिक्स करून घेतली आहे। आता त्याला मी छान उकळी येऊ देणार आहे। हे बघा, छान उकळी आली आहे। आपण आता 1 चमचा मीठ टाकूया। आपण कांदा भाजताना अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, साधारण 1.5 चमचा एवढ्या भाजीसाठी मीठ टाकलं आहे मी। आता जे मशरूम आपण साल काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे ते मी यात टाकते। हे बघा, छान उकळी येते, यात मी टाकते। व्हेजिटेरियन डाएटमध्ये मशरूमचं फार महत्त्व आहे, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन B12, विटॅमिन D
आणि कॅल्शियम याचं खूप जास्त प्रमाण असतं. आणि त्यासाठी आपण आपल्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये मशरूम हा एक नॉनव्हेजचा छान पर्याय म्हणून वापर केला पाहिजे. मशरूमचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो. त्यात मी ही एक रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीची भाजी बनवून दाखवली आहे. मी साधारण 5 मिनटं भाजीवर झाकण ठेवलं होतं. आता बघितले थोडे कच्चे. हे बघा, परत मी पुन्हा झाकण काढून बघितलं, आपली छान अशी भाजी शिजली आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे. हे बघा, आपली ही रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला बनवून रेडी झाला आहे. अशाच प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, थोडं गार्निश करण्यासाठी आपण अशी थोडी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने जेव्हा रेसिपी बनवून बघता ती कशी होते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.